आपण पाहताय महाधुरळा. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेत आता प्रचाराला हळूहळू जोर आलेला आहे. आता आठवडाभर राहिलेला आहे, त्यामुळे प्रचार या पुढच्या 8 दिवसात प्रचंड धुरळा पडणार हे नक्की आहे. आज आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक 9 मधील भाजपच्या उमेदवार माधवी मानसिंग पाटील यांचा परिचय. खरं तर मानसिंग पाटील यांचे काका सर्जेराव पाटील आणि काकी शालिनी पाटील या दोघेही नगरसेवक होते, स्थायी समितीचे चेअरमन होते. त्यांचा वारसा मानसिंग पाटील आणि माधवी पाटील हे चालवत आहेत. गेल्या 15 वर्षापासून मानसिंग पाटील हे समाजकारणाने राजकारणात आहेत. अतिशय चांगलं काम त्यांनी फुलेवाडी परिसरात निश्चितपणे केलेलं आहे. जर सलग 12 वर्षे अखंड रक्तदान शिबिर ते आयोजित करतात, त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. महापालिकेला शेनीदान हा उपक्रम त्यांनी अतिशय चांगल्या नेटाने सुरू ठेवला आहे, ज्याचा उपयोग महापालिकेला प्रचंड प्रमाणात होतोय. त्यांची शाळा आहे इंग्रजी माध्यमाची, त्या शाळेच्या माध्यमातून अनेक गुणवंत विद्यार्थी घडवण्याचं काम सुरू आहे. शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार असू दे, शालेय विद्यार्थ्यांना विविध वस्तूंचं वाटप असू दे, किंवा फुटबॉल, क्रिकेटसह अनेक स्पर्धा असू दे, या सगळ्या माध्यमातून मानसिंग पाटील आणि माधवी पाटील यांचं काम सुरू आहे. सहकार क्षेत्रातही त्यांचं काम अतिशय चांगलं आहे. फुलेवाडी दूध सोसायटी, हाऊसिंग सोसायटी, विकास सोसायटी या सगळ्या माध्यमातून त्यांचं काम सुरू आहे. आनंद इंग्लिश मीडियम स्कूल असू दे किंवा आनंद फाउंडेशन या दोन्ही माध्यमातून माधवी पाटील यांचंही काम अतिशय चांगलं आहे. कारण महिला सबलीकरणाचं काम त्यांच्याकडनं सुरू आहे. महिलांसाठी विविध उपक्रम महिला दिनी आणि इतर वेळी सातत्यानं त्यांच्याकडनं सुरू असतात. रिक्षा व्यावसायिकांचा सत्कारही त्यांनी या निमित्तानं केलेला आहे. फुलेवाडी परिसराच्या एकूण विकासात निश्चितपणे माधवी पाटील आणि मानसिंग पाटील यांचा वाटा नक्की आहे. कारण अनेक बचत गटांना त्यांनी मदत केली आहे. फुलेवाडीचं उद्यान पहिल्यांदा सर्जेराव पाटील यांनी केलं आणि त्यानंतर त्याचा वारसा जपताना तो उद्यान आणखी चांगला कसा होईल हे सातत्यानं बघितलं आहे. भागातील रस्ते, गटर्स यासाठी निधी मिळावा म्हणून मानसिंग पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि मोठ्या प्रमाणात निधी आणून कामही केलेले आहेत. अतिशय चांगलं काम, एक विजन घेऊन काम करणारं व्यक्तिमत्व म्हणून मानसिंग पाटील आणि माधवी पाटील यांचा उल्लेख करावा लागेल. भाजपच्या वतीनं माधवी पाटील इच्छुक आहेत. अनेक महिने प्रचाराचा एकूण सुरू आहे. भाजपच्या ज्या काही योजना आहेत किंवा सरकारच्या ज्या योजना आहेत, त्या सगळ्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी गेले काही महिने त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळं लाडकी लेक असू दे, लाडकी बहीण असू दे किंवा अन्य सरकारच्या ज्या योजना आहेत, त्या सगळ्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी गेल्या काही महिन्यात जे काही प्रयत्न केले, त्यामुळेही मतदारांच्यापर्यंत चांगला संपर्क त्यांचा वाढला आहे. 24 तास उपलब्ध असणारा, हक्केला ओ देणारा कार्यकर्ता म्हणून मानसिंग पाटील यांची प्रतिमा या भागात आहे. कारण सगळ्यांना मदत करणारं व्यक्तिमत्व म्हणून मानसिंग पाटील यांची ओळख आहे. भागात व्हिजन घेऊन काम त्यांनी सुरू केलेलं आहे. जी उमेदवारी आत्ता मिळाली, पण काम मात्र यापूर्वीच त्यांनी या भागाचा विकास व्हावा, प्रभागातल्या पायाभूत सुविधा सगळ्यांना मिळाव्यात, प्रभागातले रस्ते चांगले असावेत किंवा उद्यानं असावीत, ह्या सगळ्यांसाठी गेल्या काही महिन्यापासून, गेल्या काही वर्षापासून त्यांची सातत्यानं धडपड ही सुरू आहे. भाजपच्या वतीनं आता ते माधवी पाटील या कोल्हापूर महापालिकेच्या मैदानात उतरलेले आहेत. प्रचार सुरू झालेला आहे. गेल्या काही दिवसापासून प्रचाराला अतिशय चांगला प्रतिसाद या भागात मिळत आहे. कारण त्यांनी काम केलेलं आहे, त्यांचा संपर्क चांगला आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून काम चांगलं केलेलं आहे. जे ज्येष्ठांसाठी काम आहे, शाळांच्या माध्यमातून मुलांसाठी काम आहे, म्हणजे सगळ्या क्षेत्रात सहकारात काम आहे, समाजकारणात काम आहे, शैक्षणिक काम आहे. या सगळ्या क्षेत्रात काम केलेलं व्यक्तिमत्व म्हणून माधवी पाटील आणि मानसिंग पाटील यांचा उल्लेख करावा लागेल. आणि याच कामाच्या संपर्काच्या जोरावर ते आता मैदानात उतरत आहेत. प्रतिसाद अतिशय चांगला आहे. निवडणूक जवळ आलेली आहे. प्रचाराचा नारळ ऑलरेडी फुटलेला आहे. प्रचार जोरात सुरू आहे.
आपण त्यांना शुभेच्छा नक्की देऊया. अजूनही अशा काही उमेदवारांचा परिचय आपल्याला हवा असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.